नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे छान छान गोष्टीमध्ये। इथे तुम्हाला मिळतील मजेदार गोष्टी, छान छान कथा आणि खूप सारा आनंद। छान छान गोष्टी, मग आता सबस्क्राइब करा आणि आपल्या गोष्टींचा दुनियेत या। फार पूर्वी एका सुंदर हिरव्यागार जंगलात एक देखणा हरिण राहत होता। तो साधा हरिण नव्हता, तो अतिशय दयाळू, शांत आणि प्रेमळ स्वभावाचा होता। जंगलातील सर्व प्राणी त्याच्या सौंदर्याचे आणि चांगुलपणाचे कौतुक करत असत। पक्षी त्याला पाहून गोड गाणी गात असत आणि लहान ससे त्याच्या मागे आनंदाने धावत असत। एके दिवशी एक राजकुमार घोड्यावर बसून जंगलात शिकारीसाठी आला। त्याने आजूबाजूला पाहिले आणि आनंदाने म्हणाला, हे जंगल शिकारीसाठी खूप चांगले ठिकाण आहे। आज मी एक सुंदर प्राणी पकडणार। तेवढ्यात त्याची नजर त्या सुंदर हरिणावर पडली। हरिण पाहताच राजकुमाराच्या डोळ्यात चमक आली। वाह, किती सुंदर हरिण आहे, मला याची शिकार करायचीच आहे, तो म्हणाला। राजकुमाराने घोडा वेगाने पळवला आणि हरिणाच्या मागे धावू लागला। पण हरिण अतिशय चपळ होता, ते झाडांच्या मधून वेगाने धावत होता। राजकुमारही त्याच्या मागे आणखी वेगाने धावत होता। अचानक एक मोठा अपघात झाला। घोड्याचा पाय एका दगडाला लागला आणि तो घसरला। राजकुमार थेट जवळच्या नदीत पडला। वाचवा, वाचवा, मला वाचवा, राजकुमार घाबरून ओरडू लागला। त्याला पोहता येत नव्हते। हरिणाने त्याचा आवाज ऐकला। हा तोच राजकुमार होता जो त्याची शिकार करणार होता। तरीही हरिणाने क्षणाचाही विचार नाही केला। तो पटकन नदीकाठी गेला आणि राजकुमाराला मदत करू लागला। राजकुमाराने हरिणाला घट्ट पकडले आणि हरिणाने खूप प्रयत्न करून त्याला सुरक्षित बाहेर काढले। राजकुमाराच्या डोळ्यात अश्रू आले। त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली। तो म्हणाला, मी तुला मारण्याचा विचार करत होतो, पण तू माझा जीव वाचवला। आजपासून मी कधीही कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही। त्या दिवसापासून राजकुमार एक दयाळू आणि प्रेमळ माणूस बनला। गोष्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।